ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली स्फोट प्रकरणातला आणखी एक सीसीटीव्ही समोर। लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीत हादरे। अंडरग्राऊंड असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनमधील सीसीटीव्ही समोर। दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या स्फोटानंतर 5 दिवसांनी गाड्या हटवल्या। स्फोटानंतर जळालेल्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने हटवल्या। FSLच्या तपासणीनंतर गाड्या हटवल्याची। जम्मू काश्मीरच्या नौगाम भागात मोठा स्फोट। नौगाम स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती। जम्मू काश्मीरमध्ये झालेला स्फोट दहशतवादी हल्ला नाही, अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना पोलीस स्टेशनमध्ये स्फोट। जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती। IED फुटल्यामुळे अमोनियम नायट्रेटचाही स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती। फॉरेन्सिक पथकाकडून नमुने घेताना अमोनियम नायट्रेटचा स्फोट। जम्मू काश्मीरच्या भीषण स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर। नौगाम परिसरातील घरांना मोठा हादरा। जम्मू काश्मीरचे DGP नलिन प्रभात यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटासंदर्भात माहिती देणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम दिला जाणार। महाराष्ट्राच्या महसूल विभागाचा मोठा निर्णय। जमीन पुन्हा लागवडीयोग्य आणि सुपीक करण्यासाठी शासनाचा निर्णय। अजित पवारांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत भेट। बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अमित शहांकडून यावेळेस अजित पवार यांच्याकडून अमित शहा यांचं अभिनंदन। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। बिहार जनतेनं समृद्ध बिहारसाठी मतदान केलं। बिहारमध्ये आता कट्टा सरकार आणि जंगलराज परत येणार नाही। भाजप मुख्यालयातून मोदींची RJDवर टीका। तर बिहारनं 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश NDA सरकारला दिला। मोदींकडून मतदारांचे आभार। बिहारचे निकाल धक्कादायक अजिबात नाहीयेत। बिहारचा निकाल याच पद्धतीने लागावेत यासाठी निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करताना दिसत होतं। सामना अग्रलेखातून भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा। मतदान केंद्रावर मतदान ठेवण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयामध्ये ठेवावं। बिहारमधील विजय हा मशीनचा। बिहारमधील निकालावरती प्रहारचे नेते बच्चू कडूंची खोचक टीका। राहुल गांधींच्या विषादी प्रचाराला जनतेचं उत्तर। काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर। आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाईनसह आता ऑनलाईन सवलत। दरम्यान रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार। राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना जारी। बिहारनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित। सूत्रांची माहिती। येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता। मी कट्टर BJP समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर। भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरती लढण्याची तयारी ठेवा। कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। महानगरपालिका निवडणुकीतील जागांसंदर्भात मित्रपक्षांसोबत चर्चा करा, मुश्रीफांचं विधान। मंत्रिमंडळातील काही मंत्री मराठा समाजाच्या विरोधात आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील लाभार्थ्यांना LOI न देणं हे षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होत आहे। नरेंद्र पाटलांचं छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप। मुंबईमध्ये काँग्रेसकडून एकदिवसीय शिबिराचं आयोजन। महाराष्ट्र प्रभारी रमेश शेणीथला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर। काँग्रेसचे मोठे नेते एकदिवसीय शिबिरात सहभागी होणार। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करा। समितीमधील अधिकारी सुद्धा प्रकरणात सहभागी, त्यामुळे संबंधित समिती रद्द करण्याची वडेट्टीवारांची मागणी। बिहार निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नका सांगितलं होतं। बिहारमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले। अजित पवारांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीसाठी निकालानंतर मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलं। परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावत भाजपनं ठाकरेंना डिवचलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप समोर युतीचा प्रस्ताव ठेवणार। भाजपनं प्रस्ताव मान्य केला नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार। संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय। यवतमाळमध्ये माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम। शरद पवार यांनी फक्त आश्वासनं दिल्याचा ठपका ठेवत दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश।
नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती, सूत्रांची माहिती। नंदुरबार नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्यात आल्याची ही माहिती समोर। नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 13 पैकी 5 जागेवरती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती। नांदेडमध्ये भाजपला सोडून राष्ट्रवादीची शिंदेंच्या युती होण्याची शक्यता। रत्नागिरीत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांना दिलासा। रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज हे दाखल करता येणार। ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बुलडाणामध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी। महाविकास आघाडी कायम ठेवत वंचितची युती। काँग्रेसच्या कोट्यातून वंचितला काही जागा देण्याचं जाहीर। नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल। शहरामध्ये शक्तीप्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। धाराशिवच्या परंडा नगर परिषदेसाठी 5व्या दिवशी 3 उमेदवारी अर्ज दाखल। जनशक्ती विकास आघाडीकडून 2 तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर यांचा मृतदेह आढळला। हरियादाबाद नारवाडी मार्गावरील नळकांडी पुलाजवळ मृतदेह सापडला। गणेश टेमकर गंगापूर तालुक्यातील भालगाव मधील रहिवासी। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 गटात रात्रभर राडा, दगडफेक। 2 गटातील हाणामारीमध्ये 3 जण जखमी। राड्यामध्ये हाणामारी, दगडफेक, वाहनांच्या काचांचीही तोडफोड। राड्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित। दिव्यांग ओळखपत्र सादर न केल्यानं निलंबन। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये पॅलेस्टाईन गाझा निधी घोटाळा। पॅलेस्टाईन आणि गाझासाठी मदत कार्याच्या नावाखाली घोटाळा झाल्याची माहिती। इमाम अहमद रजा फाउंडेशनच्या अनधिकृत संस्थेद्वारे 90 लाखांहून अधिक रक्कम गोळा। एटीएसकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मृतांच्या अंत्यविधी पावतीसाठी 500 रुपयांची लाच घेणाऱ्याला अटक। सिडकोमध्ये जनविभागामध्ये एसीबीची कारवाई। नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल। गुन्हेगारी कट रचणं आणि विश्वासघाताचा यावेळेस गुन्हा दाखल। सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीच्या पूर्णामध्ये रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पादचारी उड्डाणपूल नसल्यानं रेल्वे रुळावरती प्रवास करण्याची वेळ। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। नाशिकच्या महात्मानगर परिसरामध्ये बिबट्या असल्याची शंका। बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचा रात्रभर पहारा। काल संध्याकाळच्या वेळेस एक बिबट्या जेरबंद करण्यात आला। नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ। शेत शिवारात मुक्त संचार करणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद। बिबट्याला जेरबंद करण्याची गावकऱ्यांची वनविभागाकडे मागणी। अकोला जिल्ह्यातला तामसी शेत शिवारामध्ये बिबट्या आढळला। शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली। चंद्रपूरच्या मरेगावात वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती। वाघांच्या हल्ल्यामुळे वनविभागानं गुराखांना त्रिशूल वाटलं। संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडून त्रिशूलचं वाटप। परभणीमध्ये कापूस वेचणीला मजूर मिळेना। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट। दरम्यान अतिवृष्टीमुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग। परतीचा पाऊस चांगला झाल्यानं जमीन तोलावा। रब्बी हंगामावरती आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। रायगडच्या बोरघाटात पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर वाहतूक संथ गतीने सुरू। महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। नागपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी जनजातींचे भव्य रॅली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके रॅलीमध्ये सहभागी। यशवंत स्टेडियम ते गोंड राज्यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांची उपस्थिती। पुण्यात शिवणेमध्ये एका कंपनीला पहाटेच्या सुमारास मोठी आग। सुदैवानं जीवितहानी नाही, तर आग नियंत्रणात। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। पिंपरी चिंचवडमध्ये मद्यपी रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमध्ये रिक्षा अक्षरशः हेलकावे खात असल्याचं दिसतंय। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।